काळे माय बाप. ज्यावेळी आम्ही लहान होतो ना 4 बहिणी, मला भाऊ नाही आणि अल्पभूधारक बाप शेतकरी, 2.5 चक्कर जमीन, कोरडवाहू, पाण्याची सोय नाही. आम्ही 4 बहिणी ज्यावेळी शिकत होतो ना त्यावेळी बापाच्या बनेलची चाळणी व्हायची, चाळणी. आज कळतं आम्हाला बापाची अवस्था काय. आम्ही बापाच्या टाचीला कधी, चपलीला कधी टाच पाहिलीच नाही. 4 बहिणीची फीस एकाच वेळी भरावी लागायची. घरात किराणा भरायची वेळ आणि फीस भरायची वेळ एकदाच यायची. कधी कधी घरामध्ये किराणा सुद्धा अर्धाच यायचा. कधी चटणी असायची तर तेल नसायचं, कधी तेल असायचं तर चटणी नसायची. हे काय मी चित्रपटातल्या गोष्टी तुम्हाला रंगवून सांगत नाही मायबाप. इतक्या खस्ता खाल्ल्या मायबाप. आज या परिवारामध्ये 3 वर्ष झालं दुःख आहे. पण निकम भाऊला सांगू इच्छिते, तुमचे पोरं मोठाले झाल्यानंतर, तुमच्या पोरांचे लग्न झाल्यानंतर मग बाबा वारले. आज तुमच्या समोर ती मुलगी बोलते जिच्या वडिलांना जाऊन आज फक्त 2 महिने. उद्या वडिलांचं दुसरं मासिक पुण्यस्मरणी 30 तारखेला. उद्या वडिलांना 2 महिने होत आहे. या 2 महिन्यामध्ये बाप काय असतो ना मायबाप. आत्तापर्यंत मी कीर्तनात कथेत बाप सांगत होते, पण जिवंत बाप सांगत होते. पण माझ्या आयुष्याचं दुर्दैव आहे, गेले 2 महिने झाले मी मेलेला बाप सांगते. फार कमी वयात जाणं झालं. मीच मोठी मुलगी. 50व्या वर्षी वडिलांचं दुःखद निधन झालं. 2 बहिणींचे लग्न झाले, अजून 2 बहिणी शिकतायत.